मराठवाड्यात हजारो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द होणार आहेत। 55,334 महिलांचे अर्ज रद्द होणार आहेत। 55,334 लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार नाही। नांदेडमध्ये अर्ज रद्द होण्याची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली आहे। 54,598 अर्ज अजूनही मान्य झालेले नाहीत। मराठवाड्यातील 21,97,211 पैकी 55,334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत, तर 54,598 अर्ज अजूनही मान्य झालेले नाहीत। त्यांना अनुदान केव्हा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही। मराठवाड्यातील 55,334 महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाहीये। आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-केवायसी सादर करावा लागेल। तसंच हयातीचा दाखलाही महिलांना द्यावा लागेल। यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होतील। असे अनेक नुसते याच नाही, लाडका भाऊचा सुद्धा रिव्ह्यू घ्यायचं ठरवलं त्यांनी। लाडका भावाचं अजून वेतन दिलं नाही, पुढे त्यांना नोकरी देणार सांगितलं होतं ते झालेलं नाही। त्यामुळे या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ज्या ज्या योजना जाहीर केल्या वाटतं ह्या बंद पडाव्या अशी सरकारचीच इच्छा आहे। त्या जिल्ह्यात किती लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झालेत आपण बघूया। नांदेडमध्ये सर्वाधिक 10,532, जालन्यात 9,622, तर बीड जिल्ह्यात 9,364 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झालेत। लातूर जिल्ह्यात 8,001, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6,655, हिंगोली जिल्ह्यात 5,825 अर्ज रद्द झालेत। सोबतच परभणी 2,802 आणि धारावी जिल्ह्यात 2,533 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झालेत।